साईडला एका बाबांना जागा दिली. त्यांनी विचारलं जेवलाय का. माझं नाही ऐकून त्यांनी लगेच घरी जेवायला बोलवलं. जोराची भूक आणि थकव्यामुळे मी लगेच तयार झालो आणि त्यांच्यासोबत वाशिमच्या एका गावामध्ये उतरलो. आजी पूर्ण गावाला सांगायला लागल्या माझा नातू आलाय शहरातून. त्यांच्या मागे गेलो आणि बघितलं त्यांचं घर ह्या डोंगराच्या खाली ही छोटी सुंदर झोपडी. त्यांनी मला चहा दिली आणि सांगितलं जेवल्याशिवाय जायचं नाही. लगेच पिठलं भाकरी बनवली आणि त्यांच्या दोघी नातवांना जेवायला बसवलं. हा दिव्य आजींचा पहिला नातू आणि हा आकाश दुसरा. बाबांनी दाखवलं त्यांच्या झोपडीवर एका सुगरणीने घरटं केलंय. झाडांना नवीन फळं आली आहे आणि मला पक्ष्यांना टाकायला दाणे दिलेत. आजी बोलल्या आत ये तुला काहीतरी द्यायचंय. पुढच्या प्रवासासाठी त्यांनी लाडू बांधून दिलेत. जाताना त्यांनी ओवाळून घेतलं आणि आशीर्वाद दिला की हे 36 जिल्ह्यांचा प्रवास करून माझा नातू घरी सुखरूप जावो. खरं सांगू तर मला कळत नाही यावर कसं रिॲक्ट करावं. गावाकडची लोक कसं काय इतकी समाधानी आणि आनंदी असतात हे मला अजून पण माहिती नाही. पण या प्रवासामध्ये मला याचे सगळे उत्तर मिळणार आहे एवढं मला माहिती आहे. थँक्यू सो मच आजी बाबा. आशा करतो की हा नातू तुम्हाला परत भेटायला येईल. तुमच्या घरी नवडेच पाहुणे येतात जीव खाऊनच जातात. मी जीव घालतो.